हाच देवीचा उत्सव आहे आणि ही दोरी जी कोणी बी बाई पार करल त्यासनी श्रीमंत दुर्गादास शेठ यांच्याकडून 20 पैका इनाम मिळणार आहे। ओ 20 पैकी मला मिळाले तर, पण दोरीवरून चालायला लागेल, जमेल का मला? पण एकदम 20 पैकी मिळवण्याची ही संधी विठुरायानेच दिली असेल तर मला प्रयत्न तरी करायला हवा। बोला बोला, कोण येते? 20 पैका इनाम जिंकायला कोण येते? अरे वा ताई, या 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 या। कर्जाच्या जोरावर आम्ही जबरदस्ती बळजबरी करतो तुमच्यावर, का करू नये? तू देणेकरी, आमचा देणेकरी देणेकरी। मालकांचं आपल्यावर कर्ज आहे, ते फेडण्यासाठी त्यांनी आपल्याला मुदत दिली, त्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करतो। दिलेल्या मुदतीत कर्जफेड करायची तर एरवी न घेतलेले निर्णय आत्ता घ्यावे लागतील। आजी, अजून कोणी आहे का? आहे का कोणी? काका, मी आले, मला संधी हवी, मी चालते दोरीवरून। संधी, मी चालेन दोरीवरून। हे पोरे, अगं काय बोलतीस तू? नाही नाही, अगं हा खेळ तुझ्यासाठी नाही। अगं किती लहान आहेस तू। एक काम कर, आई बापासनी सांग खाऊ आणि खेळणं घेऊन द्यायला। काय, जा बरं इथनं तू। हो काका, मला खेळणी नकोय, मला संधी हवी। 20 पैकी इनाम आहे ना, मला ते हवे, मला एक संधी द्या ना, एक संधी। मुली इकडे ये। इतक्या लहान वयात पैक्याचा लोभ या फंदात पडू नकोस। अगं जोखीम खूप मोठी आहे, म्हणून मी इनाम सुद्धा मोठं लावलंय। दोरीवर चालणं एवढं सोपं नाहीये। काका, मला लोभ नाहीये हो, गरज आहे पैकांची, त्यासाठीच तर धडपडत इथपर्यंत आले। मला एक संधी द्या ना, हो दया करा माझ्यावर, हो मला खूप गरज आहे पैकांची, दया करा ना काका। अहो मी काय म्हणते, एक संधी द्या ना, बिचारी एवढी विनवणी करते आणि लबाडही नाही वाटत आहे पोर, खरंच गरज असेल आणि जिंकली तर पुण्यही आपल्यालाच मिळेल ना, द्या ना संधी तिला। ठीक आहे, एक संधी दिली, पण हा खेळ खूप कठीण आहे, स्वतःच्या जबाबदारीवरती खेळ। विठुराय, तू सदैव माझ्या बरोबर असतोस, मला ठाऊक आहे।
बघितलं, केवळ तुमच्या विश्वासावर ती काय दिव्य करतेय. हो, आता तरी मदत करा. की कशाची वाट पाहता आहात? हा, प्रिये, तू पुन्हा पुन्हा विसरतीयस. अगं, मी केवळ सारथी आहे, केवळ सांगाती आहे. पण लढणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच अर्जुन होऊन लढावं लागेल. आपण जो श्वास रोखून पाहत आहोत तो लढा सखूचा आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत तिला तिचाच लढावा लागणार. तिला झुंज द्यायला शिकावं लागणार, कारण हीच तिच्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी. सखूचं आयुष्य म्हणजे हिरवळीवरची वाटचाल नाही, ती तारेवरची कसरत आहे आणि तिला ती करावीच लागणार. गोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, आई गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग, गोंधळाला ये ग, मन कुंकवाचा घे ग. समज झाडावर तुझा विठुरा अडकलाय आणि त्याला सोडवायला तुला झाडावर चढायचंय. पकड फांदी, पकड ती फांदी. आय आय, पायावर घे पाय, फांदीवर पाय टाक आणि आता दुसरा पाय घे. जमल तुला, जमल. तरी मी तुला सांगत होतो, आता मात्र हद्द झाली अगदी. आपण काय करतो आहोत हे तिला एक कळत नाही, पण तुम्ही का गप्पा आहात? अगं पण काहीच बोलू नका. तुम्ही काय बोलणार ना हे ठाऊक आहे मला. नाही, तुम्ही हलूच नका जागचे. अगं पण प्रिया, काही बोलू नका. आता माझं ऐकायचं. मी सांगते तुम्हाला, काही झालं तरी इथून हलायचं नाही. जे होईल ते मुकाट्याने बघत राहा, नाहीतर डोळे मिटून राहा. अगं प्रिये, तू काय मला बंदिवासात टाकतेस का? काय हवं ते समजा, पण इथून हलायचं नाही हे नक्की. नाही, पुन्हा संधी नाही. का स्वतःच्या जीवावर उठतेस मुली? एकदा झालं खूप झालं. उगाच हातपाय मोडले तर आम्हाला पाप लागेल. नाही काका, काही झालं तरी मी तुम्हाला बोल लावणार नाही, पण मला एक संधी द्या ना, एक संधी. माझा विठुरा आहे, मला यश देईल. मला खूप खूप गरज आहे पैक्यांची. द्या ना मला एक संधी द्या ना, मी पाया पडते. एक संधी द्या ना. पाहिलं, एकदा पडली तरी जिद्द नाही सोडली.
त्या अर्थी गरज खरी आहे बिचारी, आणि भीक नाही मागत आहे, स्वाभिमानानं विनंती करतीये. मला असं वाटतं एक संधी द्यावी. ठीक आहे, जा मुली, प्रयत्न कर, पण हा मात्र शेवटचा प्रयत्न आहे. तू आहेस ना? ड्युटी पोतासाठी आई ड्युटी पोतासाठी आमदा भाऊ द्या गाठी भेटी. ड्युटी पोतासाठी आंबा भाऊ द्या गाठी भेटी. ये ग माझी काठी तुला तोल सावरे. नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा. वाहिला पाळण सोन्याचा. आई पाळण सोन्याचा दिवाला विते लोण्याचा. पाळण सोन्याचा दिवाला विते लोण्याचा. हे भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये. घरी गोंधळाला ये ग. हे आई गोंधळाला ये ग. जिंकलीस की तू तुझं बक्षीस घे, तवर मी आपल्या दुकानावर जातो. इथं तर लय डब्बे आहेत ना. याच्यात बटवा आहे ना. भाकर आहे ना.
भाकर मिळाली ना, कोड्यास काय घेऊ, कोड्यास काय घेऊ बा? भाकरी बरोबर लोणचं देऊ का रे बाळा? चालन ना बा. शाबास मुली, जिद्दी आहेस, खूप कौतुक. हे घे 20 पैक्याचं इनाम. ही थैली तुझी झाली. विठुराया, तूच वाट दाखवलीस, आधार दिलास आणि 40 पैसे मिळून दिले. ए पोरी थांब. अहो मुली, आम्ही जाहीर केल्याप्रमाणे 20 पैक्याचं इनाम आम्ही तुला दिलं, पण तुझी जिद्द बघून शेठाणीने अजून 20 पैक्याची भेट दिली तुला. ठीक आहे. पैकी म्हणजे 1 रुका, म्हणजे कर्ज फेडायला अजून 1च रुका हवाय. विठुराया, मी कुठं आहे? नरकात आहेस मेल्या. कुठं आहेस म्हणून काय विचारतोस? माझ्या घरात शिरून काय करत होतास? काय करत होतास? बोल चटकन, नाहीतर परत बोल. खरं सांग. सांगतो. दांडा माग घ्या, माग घ्या, बाजूला घ्या. बाई, तो दुष्ट मालक सकूच्या मागावर उत्सवात सुद्धा पोहोचला. आता आता मी तरी काय करणार? तू तर मला बंदिवान बनवून ठेवलंयस, हो ना? जणू काही माझा शब्द अगदी प्रमाणच मानताय. स्वतःला गुपचूप बसायचंय, पण नाव मात्र माझं पुढे करा. हे बरं, तुझं ऐकलं नाही तरी तू बोलणार, ऐकलं तरी तू बोलणार. हुआ ठीक आहे असं म्हणताय ना, मग ठीकच आहे. प्रिये, आता तुम्हाला खरंच बंदिवान करते. तुम्ही नाही काही करायचं, आता काहीच करायचं नाही. तुम्ही राहा असेच निश्चल पाषाण मूर्तीसारखे.
राक्षसासोबा आणि दामू मामा जंगलातून इथे आले, पण शोधतायत कोणाला? मलाच ना विठुराया, मलाच शोधतायत ना? हो नक्कीच. आता मी काय करू? आणि लाडू बी घ्या रुचकर. या या माऊ माऊ गोदड्या घ्या. मावशी या गोदड्या घ्या आणि लाडू बी रुचकर एकदम. या काय झालं पुरे? तू एवढी रडू रडू का झाली आहेस? पैके मिळून त्याचा आनंद नाही झाला का तुला? झाला होता रे पांडू, खूप झाला होता. झाला होता म्हणजे? मग आता काय झालं? अरे ते राक्षसासोबत इथे आलेत आणि आपल्याला शोधतात. आता